मंडळी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झालाय। नांदेडमधल्या गुरुद्वाराच्या आवारात पाय ठेवतात न ठेवतात तो सुखबीर सिंग बादल यांच्यावर किरपाणाने हल्ला करण्यात आला। किरपाण ही एक छोटी तलवार किंवा खंजीर असतो। आता फक्त 1.5-2 वर्षांच्या अंतरात त्यांच्यावर झालेला हा दुसरा जीवघेणा हल्ला असल्यामुळे संपूर्ण देशभर याची चर्चा सुरू आहे। पण प्रश्न असा आहे की पंजाबचा हा राजकीय वाद थेट महाराष्ट्रात कसा पोहोचला, त्यांना वारंवार टार्गेट का केलं जाते आणि पंजाब पासून हजारो किलोमीटर दूर नांदेडमध्ये सुखबीर बादल कोणाच्या निशाण्यावर होते, हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी। मंडळी, नांदेड शहर हे शिखांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं, कारण इथे श्री हजूर साहिब आहे, जे शीख समुदायाच्या 5 सर्वोच्च तख्तांपैकी एक तख्त आहे। सुखबीर सिंग बादल हे नांदेडच्या मातासाहेब कौर परिसरातील गुरुद्वारामध्ये गेले होते आणि तिथे प्रार्थनेसाठी आणि सेवा करण्यासाठी थांबले होते। याच वेळी अचानक एका निहंगाने गुरुद्वारा परिसरात प्रवेश करून त्यांच्यावर किरपाणाने म्हणजेच एका धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं की सुखबीर सिंग बादल हे गुरुद्वारामध्ये आले होते आणि त्यांना ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार पूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली होती, पण तरीही एक व्यक्ती अचानक परिसरात घुसून हल्ला करण्यात यशस्वी झाली। हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या उजव्या हातावर जखम झालीय। या घटनेत त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलीस अधिकारी आणि त्यांचा वाहन चालकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। सुखबीर सिंग बादल यांना उपचारासाठी नांदेडच्या यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं हालचाल करत हल्लेखोर निहंगाला ताब्यात घेतलंय आणि त्याची चौकशी सुरू आहे। प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की हल्ला करणारा निहंग त्याच गुरुद्वाराशी संबंधित होता जिथे ही घटना घडली। हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पंजाबच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत। मंडळी, सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी 4 डिसेंबर 2024 ला अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। त्यावेळी परिस्थिती अशी होती की सुखबीर बादल हे अकाल तख्ताने त्यांना सुनावलेली धार्मिक शिक्षा भोगत होते, म्हणजेच ते हरमंदिर साहिबच्या प्रवेशद्वारावर सेवादार म्हणून बसून सेवा करत होते। याच दरम्यान नारायण सिंग चौरा नावाच्या व्यक्तीनं खिशात लपवलेलं पिस्तूल काढून त्यांच्यावर गोळी झाडली। सुदैवानं तेव्हा सुखबीर सिंग बादल बचावले। या हल्लेखोराचा भूतकाळात बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचंही समोर आलं होतं। म्हणजे जवळपास 1.5 वर्षांच्या अंतरानं सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला हा सलग दुसरा हल्ला आहे। पहिला गोळीने आणि आता किरपाणाने। दोन्ही हल्ले शीख धर्माच्या अत्यंत पवित्र स्थळांच्या परिसरातच झालेत, हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे। मंडळी, सुखबीर सिंग बादल पंजाबमधल्या शिरोमणी अकाली दल या प्रमुख प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष आहेत। हा पक्ष शीख समाजाचं प्रतिनिधित्व करणारा आणि पंजाबच्या राजकारणात दीर्घकाळ सत्तेत राहिलेला पक्ष मानला जातो। सुखबीर सिंग बादल यांनी 2009 ते 2017 या काळात पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं। त्या काळात त्यांचे वडील प्रकाश सिंग बादल मुख्यमंत्रीपदी होते। या काळात अकाली दल भाजप युतीचं सरकार पंजाबमध्ये सत्तेत होतं। सुखबीर बादल सध्या शीख राजकारणातील आणि पंजाबमधील एक महत्त्वाचे नेते म्हणून कार्यरत आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की सुखबीर सिंग बादल यांना वारंवार लक्ष्य का केलं जातंय? याचं मूळ कारण दडलेलं आहे त्यांच्या आणि त्यांच्या सरकारच्या 2007 ते 2017 या कार्यकाळातील काही वादग्रस्त निर्णयांमध्ये। सर्वात मोठा आरोप म्हणजे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना माफी मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोप। राम रहीम हे हत्या आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी आहेत आणि त्यांच्यावर शीख धर्माचा अवमान केल्याचाही आरोप आहे। सुखबीर बादल यांनी आपल्या सरकारच्या काळात राम रहीम यांना माफी मिळवून देण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर केला आणि त्यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी हातभार लावला, असा आरोप त्यांच्यावर आहे। यासोबतच श्री गुरु ग्रंथ साहिबच्या अवमानाच्या प्रकरणांमध्ये ही योग्य कारवाई न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। याला बरगारी बेअदबी प्रकरण म्हणून ओळखलं जातं। हा पंजाबमधल्या शीख समाजात अत्यंत संवेदनशील मुद्दा मानला जातो। या सगळ्या आरोपांची दखल घेत शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या अकाल तख्त साहिबने सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दोषी ठरवलं होतं। ऑक्टोबर 2024 मध्ये अकाल तख्ताने सुखबीर बादल यांना तनखैया म्हणजेच धार्मिक दुराचाराचे दोषी घोषित केलं होतं।
यानंतर त्यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना गुरुद्वारामध्ये सेवा करावी लागणार होती, भांडी घासावी लागणार होती, पहारा द्यावा लागणार होता आणि दरबार साहिब मधल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाईही करावी लागणार होती. ही शिक्षा भोगत असताना डिसेंबर 2024 मध्ये सुवर्ण मंदिराबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की कट्टरपंथी आणि निहंग गटांमधील काही घटकांमध्ये सुखबीर बादल आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयांबद्दल तीव्र रोष आहे. राम रहीम यांना माफी देण्यास मदत करणं आणि गुरु ग्रंथ साहिबच्या बेअदबी प्रकरणात कठोर कारवाई न करणं हे मुद्दे शीख समाजाच्या भावनांना खोलवर स्पर्श करणारे असल्यामुळे अनेक कट्टर गटांच्या दृष्टीनं सुखबीर बादल हे लक्ष बनले आहे असं म्हणता येईल. आजच्या नांदेडमधील हल्ल्यातही हल्लेखोर हा निहंग असल्याचं समोर आलंय आणि तोही त्याच गुरुद्वाराशी संबंधित होता जिथे ही घटना घडली. यावरून असा अंदाज बांधला जातोय की या हल्ल्यामागेही तीच जुनी नाराजी कारणीभूत असू शकते. पण नेमकं कारण अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल. आता महाराष्ट्रात पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर झालेल्या या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे याचा सखोल तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या सलग दुसऱ्या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि शीख राजकारणातील अंतर्गत तणावांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. बाकी या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.